नमस्कार मित्रांनो, विन्सडम आय एस वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विन्सडम आय एस तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेले आहे, ज्याच्यामध्ये करंट मध्ये जे काही इश्यूज सुरू आहे ते इश्यूज आपण डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे कोणी विद्यार्थी युपीएससीचं प्रिपरेशन करतायत किंवा जे विद्यार्थी एमपीएससीचं प्रिपरेशन करतायत त्या सर्वांसाठी हे सर्व इश्यूज हे लेक्चर पूर्णपणे उपलब्ध असणार आहे आणि ते फार महत्वाचं असणार आहे. आता सध्या चर्चा चालू आहे ती म्हणजे जेनेरिक औषधांसंदर्भात. तसं बघायला गेलं तर गेल्या 7-8 वर्षांपासून या जेनेरिक औषधांची चर्चा होताना दिसतीये, पण आता जरा या चर्चेने वेग पकडलेला आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत जेनेरिक औषध ही काळाची गरज आहे का याच्याबद्दल, किंवा जेनेरिक औषध ही काळाची गरज कशी आहे हे आज आपण सांगणार आहोत. तर मी अरुणराज जाधव, तुम्ही मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहिलेलं असेल. आता आपण विन्सडम आय एस च्या माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आता जेनेरिक औषध याच्यामधला औषध हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जेनेरिक म्हणल्यानंतर म्हणजे काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांना सुद्धा जेनेरिक याच्याविषयीची पूर्ण माहिती नाहीये हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तर मधल्या काळामध्ये झालं काय होतं, गव्हर्नमेंटने काय केलं, गव्हर्नमेंटने एक नवीन अशा पद्धतीने GR आणला होता की आता इथून पुढे डॉक्टरांनी जे काही प्रिस्क्रिप्शन लिहायचं आहे, त्यांच्याकडे एखादा जर का पेशंट आला तर ते पेशंटसाठी प्रिस्क्रिप्शन लिहित असताना त्याच्यामध्ये जेनेरिक औषध जी आहेत तीच लिहून द्यावीत असा त्यांनी एक GR आणलेला होता. मग त्याच्यावरती डॉक्टरांनी आणि डॉक्टरांची जी संघटना आहे यांनी एकत्रितपणे आवाज उठवला आणि म्हणलं हे असं करणं काही शक्य होणार नाही. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने तो GR ते जे त्यांचं रिझोल्युशन होतं ते मागे घेतलं, पण चर्चा मात्र सुरू राहिली जेनेरिक औषधांसंदर्भातली. तर हे समजून घ्या, रेग्युलर औषध आणि जेनेरिक औषध हे दोन्हीही एकच आहेत. फक्त जेनेरिक औषध म्हणजे असतं काय, तर जेनेरिक औषध म्हणजे कोणत्याही औषधाचं असलेलं मूळ नाव असतं. पण नंतरच्या काळामध्ये एखादी कंपनी आहे, जी कंपनी औषधं बनवते, ती कंपनी काय करते, त्या औषधाचा फॉर्म्युला जो आहे तो वापरते आणि त्याच्यामध्ये थोडेफार इम्प्रोव्हायझेशन करते आणि त्याचं पेटंट फाईल करून स्वतःच्या ब्रँड नेमने ते विकायला सुरुवात करते. याचं जर का आपण अगदी छोटंसं उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर बघा, आपण काय करतो, आपण मेडिकलमध्ये जातो आणि आपण मेडिकलमध्ये जाऊन काय म्हणतो, एक क्रोसिन द्या किंवा एक डोलो द्या. आपल्याला पाठ झालेले आहेत हे औषधांची नावं, पण मुळामध्ये त्या औषधाचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याला म्हणतात पॅरासिटामॉल. मग पॅरासिटामॉल जे आहे ना ते आहे त्याचं जेनेरिक नाव. म्हणजे जगभरातले जे काही अशी औषध आहेत जे मूळ औषध असतं त्याला वैज्ञानिकांची एक समिती जी आहे ती सोपं आणि सुटसुटीत सर्व मान्य असं नाव देते, त्याला जेनेरिक औषध म्हणतात. पण आपल्या भारतामध्ये जेनेरिक औषधांना म्हणावं त्या पद्धतीने किंमत नाहीये, किंवा त्या औषधांना म्हणावं तसं वजन नाहीये, किंवा लोकांचा त्याच्यावरती विश्वास नाहीये म्हणलं तरी सुद्धा चालेल. आपला विश्वास कशावरती आहे, तर ब्रँड वरती आपला विश्वास आहे. आपण दुकानात जातो, आपण काय म्हणतो, एक कोलगेट द्या. तो दुकानदार पण विचारतो कोणतं कोलगेट देऊ, आपण म्हणतो क्लोजअप द्या, नाही तर मिसवाक द्या. म्हणजे इथपर्यंत ते आपल्या आतमध्ये झिरपलेलं आहे. झेरॉक्स काढायला आपण जातो, पण झेरॉक्स नाहीये, ते फोटोकॉपी आहे. म्हणजे ह्या ब्रँड नेमचं गारुड जे आहे ना ते आपल्यावरती ते इतकं पसरलेले, आणि म्हणूनच हे जेनेरिक औषध समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर विषय काय आहे ते बघूयात आपण लगेच. तर बघा, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून देणं जे आहे ते बंधनकारक केलेलं होतं. बंधनकारक केल्यानंतर मग डॉक्टर लोक काय ऐकले नाहीत, त्यांनी काय केला, तीव्र विरोध केला आणि मग आयोगाने केलं काय, या नियमाला स्थगिती दिली. आणि हे तर होतच आलेलं आहे. विरोध केला तर गव्हर्नमेंट लगेच मागं सरकणार आहे. का बरं सरकणार आहे? लोकशाही आहे ना आपल्या इथं, लोकांसाठी सर्व काही चालू आहे, जनतेच्या हातामध्ये सर्व सूत्र आहेत. पॉवर सोर्स काय आहे, तर जनता आहे, आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जनतेचं काय म्हणणं आहे, मग ते डॉक्टर असो नाही तर कोणी असो, ते बाकीचे तुमच्या सोबत जे लागलेले टायटल्स आहेत ते महत्वाचे नाही, तुम्ही जनतेचा भाग आहात म्हणल्यानंतर हे फार महत्वाचं आहे. मग त्यांनी काय केलं, त्या नियमाला स्थगिती दिली. आता मी मगाशी म्हणलं तसं जेनेरिक आणि ब्रँड ह्याच्यामध्ये फरक काय, तर जेनेरिक म्हणजे त्याचं मूळ नाव आहे. जेनेरिक काय आहे,
मूळ नाव आणि कोणत्याही औषधाचा शोध जर का लागला, वैज्ञानिक काय करतात, त्यांची एक आंतरराष्ट्रीय समिती त्याला एक सुटसुटीत नाव देत असतं. त्या सुटसुटीत नावाला जेनेरिक नाव असं म्हणतात. आणि ह्याचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. काय? ताप, डोकेदुखी, पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल या औषधाचं रासायनिक नाव आहे पॅराहायड्रॉक्सी ऍसेटिनलाइड असं त्याचं नाव आहे. मग वैज्ञानिकांनी त्याला सुटसुटीत नाव काय दिलं? पॅरासिटामॉल. पण आपण काय करतो? दुकानात जातो, क्रोसिन द्या, डोलो द्या, अॅनासिन द्या, अँटासिड द्या, हे आपण वेगवेगळे नावं घेतो. आता तर आपण ते पोट जर का खराब झालं तर आपण म्हणतो इनो द्या. म्हणजे हे ब्रँड आपल्या आता रक्तामध्ये भिनलेले आहेत. पण जगभरातले जे काही वैद्यकीय पुस्तकं आहेत, जी नियतकालिका आहेत, त्यांच्यामध्ये हे ब्रँड नेम वापरले जात नाहीत. त्यांनी काय वापरणं अपेक्षित आहे? तर त्यांनी जेनेरिक नावच वापरणं अपेक्षित आहे, जेणेकरून सगळ्यांना ते समजणं सुटसुटीत होईल. आता एक प्रश्न या ठिकाणी असा पडतो की जर का जेनेरिक औषधं जे आहेत त्याला आंतरराष्ट्रीय समिती नाव देतीये, सोपं सुटसुटीत नाव देतीये, आंतरराष्ट्रीय जे काही इतर घडामोडी घडत आहेत किंवा वेगवेगळे जे मॅगझिन्स आहेत तिथे सुद्धा जेनेरिक नावच जर का वापरलं जातं, तर मग ब्रँडच्या नावाने औषधांची विक्री का होते? तर या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, इव्हन जे डॉक्टर्स आहेत ना, त्यांचं शिक्षण सुद्धा जेनेरिक नावानेच झालेलं असतं. त्यांना शिकवताना जेनेरिक नावच शिकवतात. म्हणजे त्यांना पॅरासिटामॉलच शिकवतात, त्यांना थोडी शिकवणार आहे क्रोसिन, डोलो हे नाही शिकवत, जेनेरिकच शिकवत असतात. आणि त्याच्यामुळे अपेक्षा काय आहे की डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून देताना जेनेरिक नावं लिहून द्यायला पाहिजेत. आणि म्हणूनच गव्हर्नमेंटने तशी ती नियमावली आणण्याचा प्रयत्न केलेला होता. पण भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की कोणतीच औषध कंपनी जेनेरिक नावाने औषधं विकत नाही. हा सगळ्यात मोठा लॅकून आहे आपल्या इथं. आणि याच्यासोबत अजून एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे पेटंटचा. पेटंट हा एक फार महत्वाचा विषय बघा. या पेटंटमुळे होतं काय? एकतर ते पेटंट आहे म्हणल्यानंतर ती कंपनी त्यांचा ब्रँड जो आहे त्या ब्रँड नावानेच त्या औषधाची विक्री करते. आणि पेटंटसाठी किंवा त्या संशोधनासाठी जो काही त्यांचा खर्च झालेला आहे तो खर्च ते अल्टिमेटली रुग्णांकडून वसूल करण्याचा प्रयत्न करतात. आणि ही सगळी गडबड आहे. म्हणून आपल्या इथे जेनेरिक औषध जी आहेत ती न वापरता ब्रँड नेम त्यांच्यासाठी वापरला जाते. ह्याच्यातला पेटंट हा एक फार महत्वाचा विषय आहे. मागे लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये मागे 3-4 वर्षापूर्वी ना कथा अकलेच्या कांद्याची म्हणून एक चांगली सिरीज चालू होती की जी की पेटंट या विषयाला धरून होती. आता जर का माझे कोणी मित्र मैत्रीण जे युपीएससीचा अभ्यास करतायत आणि त्यांच्याजवळ वेळ आहे आणि त्यांना पेटंट या विषयावरती माहिती घ्यायची असेल जे की आपल्या परीक्षेसाठी कामात येणारी आहे, तर ते निश्चितपणे त्याचा शोध घेऊ शकतात. जर का नाही सापडलं तर तसं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. आता इथं उदाहरण दिले आपण काय? पॅरासिटामॉल. या जेनेरिक औषधाच्या ऐवजी आपण काय काय शब्द वापरतोय? क्रोसिन, मेटॅसिन, कॅप्लॉल. ही ब्रँडची नाव आहेत, जेनेरिक औषधाचं नाव नाही. क्रोसिन कंपनीचं ब्रँडचं नाव आहे. आणि ब्रँडेड जेनेरिक असं आपण त्यांना आता म्हणायला सुरुवात केलेली आहे. फक्त सरकारी योजना जी आहे ना, जनौषधी नामक दुकानं जी आहेत त्याच ठिकाणी जेनेरिक नावाने औषधं मिळतात, हे समजून घ्या. पण इतर जे काही तुम्ही सध्या बघितलं असतील, दुकानाच्या बाहेर पाटी लावलेली असते काय, इथे जेनेरिक औषधं मिळतील. पण अनुभव असा आहे की जिथे जेनेरिक औषधं मिळतील असं म्हटलेलं आहे, तिथे सुद्धा सरकारला असं लक्षात आलेलं आहे की तिथे सुद्धा ब्रँडेड औषधच विकली जातात जी जेनेरिक नावाने विकली जातात. फक्त ब्रँडेड म्हणजे ही अशी कंपनी असते की ज्या कंपनीकडे स्वतःची खर्च करण्याची क्षमता जी आहे ना ती इतर कंपन्यांशी तुलना करता कमी असते, एवढंच. आणि त्यांचं मार्जिन ते काय ठेवतात? कमी ठेवतात. आणि जेनेरिक पण ब्रँड याच पद्धतीने ते विकत असतात त्यांचे औषधं. आणि हा सुद्धा फार महत्वाचा लॅकून आहे. गव्हर्नमेंटला जरी उद्या जाऊन ही पॉलिसी इम्प्लिमेंट करायची आहे की जेनेरिक औषधांची, तर याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवावं लागणार की बाबा पॅरासिटामॉल म्हणून पॅरासिटामॉलला जोडून कुठलं तरी विशेषण लावतोय, ब्रँड नेम लावतोय आणि मग औषध विकतोय, असं होता कामा नये. हे गव्हर्नमेंटला सुनिश्चित करावं लागणार आहे. आता जेनेरिक ड्रग आणि ब्रँड नेम ड्रग जो आहे याच्यामध्ये फरक काय, हे वेगवेगळे त्याचे पॉइंट्स आहेत बघा. पेटंट मध्ये जर का बघितलं, जेनेरिक ड्रग वरती पेटंट नाहीये, ब्रँड नेम वरती
पेटंट प्रोटेक्टेड आहे आणि तेच त्यांचं काय आहे, हे महाग असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे, पेटंट, संशोधनासाठी केलेला खर्च. आणि अजून एक महत्वाचं, ब्रँड नेम वरती जे काही ड्रग्ज मिळतात किंवा जी काही औषधं मिळतात तिथे त्यांची कंपनी जी आहे तिथे त्यांनी चांगल्या दर्जाची सर्व इक्विपमेंट जी आहेत ती वापरलेली असतात. यासोबतच कंटॅमिनेटेड एरिया नसतो. यासोबतच अजून महत्वाचं काय आहे की त्यांनी हा जो कंटेंट वापरला आहे त्या औषधासाठीचा तो सुद्धा क्वालिटी कंटेंट वापरलेला असतो. मापामध्ये कुठेही त्यांनी पाप केलेलं नसतं. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे जर का सांगितलंय की बाबा 0.007 टाका तर हे 0.007च पाहिजे, नाही तर त्याचा इफेक्ट जो आहे तो म्हणावा तसा होणार नाही. आणि इसी बात के तो पैसे है, बाकी सब एक जैसे है. येते लक्षात, पैसे किस बात के, इसी बात के है. मग ट्रेड नेम जे आहे मार्केटेड अंडर जेनरिक नेम ऑफ द ड्रग, आणि इकडे काय, कंपनी जी आहे ती ब्रँड नेम जे देते त्याच्यावरती ह्याचं मार्केटिंग होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते कोणतीही कंपनी करू शकते जेनेरिक औषधाचं, पण ब्रँड नेम ज्यावेळेस असेल तर ज्या कंपनीचं ते इनोव्हेशन आहे, ज्यांनी संशोधन केलेलं आहे किंवा त्यांनी ज्यांना कुणाला ऑथॉरिटी दिलेले, हा तुम्ही हे करू शकता पण आम्हाला इतकं त्यातलं त्यांचं जे काही गणित असेल कागदोपत्री त्याच्यानुसार ते करू शकतात. अजून एक महत्वाचं, प्राइस हे स्वस्त असतात, हे महाग असतात. आणि ॲपिरन्स काय आहे, तर जो ब्रँड नेमचा जो औषध आहे त्याच्याशी तुलना करता हे थोडंसं दिसताना पण इन्फेरियर क्वालिटीचं दिसतं. येते लक्षामध्ये. आणि आपल्याला एकूण सवय झालेली आहे बघा आजपर्यंत, म्हणजे सुरुवातीला नव्हती, म्हणजे सुरुवात कुठून आहे बघा, लिंबाच्या काडीने दात घासले, नंतर मिठाने, नंतर राख, कोळसा पण घेतलाय प्रसंगी, आणि नंतर आता कोलगेट वगैरे इकडून. आता जर का कोणी आपल्याला दिलं हातामध्ये राख आणून दिली घासायला तर आपण काय डाऊन मार्केट आहे, पण ते चांगलं होतं. आता नवीन मध्ये एक उत्पादन आलं होतं बघा, काय, इसमें कोयला है, इसमें कोयला है, इसमें नमक है, म्हणजे बेसिक गोष्टी पण ब्रँडेड पाहिजेत आपल्याला. आलं लक्षात. नेम व्हेरिएशन सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. ही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होईल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण याची लिंक दिलेली असेल तर ह्यातला प्रत्येक पॉइंट बघायला काही हरकत नाही. आता बघा डॉक्टरांचं म्हणणं काय किंवा डॉक्टरांची भूमिका काय आहे. जेनेरिक औषध लिहून द्यायला त्यांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की आमचा आजवरचा जो अनुभव आहे, आम्हाला जो काही अनुभव आलेला आहे, आम्ही पेशंटला जी काही औषधं दिलेली आहेत, म्हणजे अर्थातच ब्रँडेड जी काही औषधं दिलेली आहेत त्या अनुभवातून नंतर आम्ही औषधं रिकमेंड करत असतो, जेणेकरून पेशंटला लवकरात लवकर आराम मिळत असतो. जेनेरिक औषधांच्या बाबतीत कदाचित त्यांचा तसा अनुभव नाहीये, पण गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की तुम्ही पॅरासिटामॉल द्यायची होती, पण कोरोना काळामध्ये डोलो हा ब्रँड जो आहे तो द्यायला सुरुवात केली आणि त्या कंपनीने पैसे लिटरली छापलेले आणि ह्याचा रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे. पण आपला एक्झाम, आपली परीक्षा आणि हा रिपोर्ट याचा काही अर्थार्थी संबंध नाही. आणि हेही लक्षात घ्या की डॉक्टरांच्या अनुभवांपेक्षा कंपन्यांचं मार्केटिंग तगडे, कंपनी सुट्टी देत नाही. आणि तो आपल्या चर्चेचा विषय नाही, फक्त हा एक पॉइंट म्हणून इथं घेतलेला आहे, याच्यावरती एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. आता बघा या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला क्लिअर होताना दिसत आहेत. काय काय गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत, तर गोष्ट अशी आहे, पहिला मुद्दा की जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत का, तर हो, जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत. क्रमांक 2, डॉक्टर लोकांचं शिक्षण जे आहे ते सुद्धा जेनेरिक नावाने झालेलं आहे, तरी सुद्धा डॉक्टर लोक काय करतायत, तर ब्रँड नेमने तुम्हाला औषधांचं प्रिस्क्रिप्शन देत आहेत. हे एक. आणि क्रमांक 4 जो आहे तो हा आहे की जी दुकानं जेनेरिक औषधं नावाने औषधं विकतायत तिथे सुद्धा ब्रँडेड जेनेरिकच विकली जात आहेत. आणि ह्याच्यामध्ये अल्टिमेटली फसवणूक कोणाची होतीये, तर जो कोणी पेशंट आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा भुर्दंड आहे. म्हणजे एक अभ्यास असा सांगतो की एखादा पेशंट जर का दवाखान्यामध्ये जातोय, तिथे भरती होतोय, त्याच्यावरती उपचार केले जात आहेत, तर एकूण उपचाराचा जो खर्च आहे त्याच्यामधला 55 to 60% खर्च जो आहे हा फक्त आणि फक्त औषधांचा असतो.
येते लक्षामध्ये. मग जर काही औषधं जेनेरिक असतील, मूळ नावाची असतील, तर या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची काय होऊ शकते, बचत होऊ शकते. आणि आपण आजूबाजूला पण अनुभव घेतलेला आहे ना, की बाबा परिस्थिती आर्थिक जी आहे ती चांगली आहे, चांगली इन द सेन्स 2 टायमाचं खाऊन वगैरे ते काय आहे, सुखी आहेत. पण जर का घरातली एखादी व्यक्ती आजारी पडली, इन्शुरन्स नाहीये, तर अशा वेळेस त्या संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक स्वास्थ्य जे आहे ते खराब होऊन जातं. हा अनुभव आहे आणि म्हणूनच गव्हर्नमेंटचं म्हणणं हे आहे की जेनेरिक औषधं जी आहेत ही आपण वापरायला पाहिजेत, किंवा डॉक्टर लोकांनी जेनेरिक औषधांना प्राधान्य हे द्यायला हवं. तर विश्वासार्हता वाढण्यासाठी काय करावं लागेल? विश्वासार्हता इन द सेन्स आपण सुद्धा तयार नाहीये जेनेरिक औषध घेण्यासाठी, कारण की आपल्याला सपोज तिथं क्रोसिन नसेल लिहिलेले आणि पॅरासिटामॉल लिहिलेलं असेल तर आपण स्वतः कन्फ्युज होणार, हे काय नवीन औषध, एवढ्या वर्षात मी कधी बघितलंच नाही, मला क्रोसिन माहिती आहे, मला डोलो माहिती आहे. म्हणजे आपली सुद्धा विश्वासार्हता त्या औषधाबद्दलची कमी आहे. मी मगाशी म्हणलं तसं ते औषध दिसायला सुद्धा इतकं काही आकर्षक नसतं. आपण आता असे झाले होते, औषधाची चव चांगली आहे म्हणून आपण औषध घेत असतो. म्हणजे ही आपली एकूण मानसिकता तयार झालेली आहे आणि यातली विश्वासार्हता जी आहे ती कमी झालेली. मग विश्वासार्हता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. नॅशनल ड्रग सर्वे जे आहे त्यांनी मध्ये औषध दुकानांवरती जाऊन त्या औषधांच्या चाचण्या केल्या होत्या, तर त्यांना असं लक्षात आलं होतं की कमी दर्जाच्या औषधांचं प्रमाण हे 3.5-4% आसपास आहे. आणि नेमकं दुर्दैव त्या दिवशी दिवस आपला नसेल आणि तेच औषध आपल्या वाट्याला आलं तर त्या औषधातून म्हणावा तसा गुण जो आहे आपल्याला येणार नाहीये. येते लक्षात. म्हणून आता ही जबाबदारी कोणाची आहे की मार्केटमध्ये दर्जेदार औषधं असली पाहिजेत, स्वस्त औषधं असली पाहिजेत, तर ती सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही आम्ही ही जबाबदारी घेऊ शकणार नाही. सर्व औषधं दर्जेदार आहेत किंवा नाही याची खात्री करणारी व्यवस्था करणं अपेक्षित आहे. बघा, हे एक झालं. आपल्याला ते ड्रग इन्स्पेक्टर वगैरे माहिती आहेत, ड्रग इन्स्पेक्टर असतात. तर आजच्या दिवशी एकूण जी काही रिक्वायरमेंट आहे या ड्रग इन्स्पेक्टरची, एकूण रिक्वायरमेंट जी आहे त्या रिक्वायरमेंटच्या 1/3 ड्रग इन्स्पेक्टर आहेत. 1/3 म्हणजे रिक्वायरमेंट जर का 100 आहे, उपलब्ध आहेत किती, 33. ही फॅक्ट आहे आपल्या इथं. थोडक्यात काय, गव्हर्नमेंट फक्त आणि फक्त पॉलिसी आणतंय समोर, पण ही पॉलिसी इम्प्लिमेंट कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, किंवा याच्यासाठी पूरक व्यवस्था कशी निर्माण करायची जेणेकरून शेवटच्या घटकाला याचा फायदा होईल, त्याच्याविषयी अजून सिरियसली किंवा ग्रास रूट लेवलवरती जाऊन काम करत नाहीये, अशी टीका याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आणि इथे गव्हर्नमेंटला येणाऱ्या काळामध्ये उत्तर जे आहे ते शोधावं लागणार आहे. जेनेरिक औषधी जे आहेत त्यांच्या दर्जाच्या बाबतीत थोडीफार तडजोड केली जाते असं सुद्धा समोर आलेलं आहे. यासोबतच औषध कारखान्यांना भेट देऊन तिथला कारभार प्रमाणित पद्धतीने चालतोय का, म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं त्यांनी जी वापरलेली यंत्र आहेत, यंत्रणा म्हणा, यंत्र म्हणा, ही चांगली आहेत का, तो तिथला त्यांचा परिसर जो आहे मॅन्युफॅक्चरिंगचा तो स्वच्छ आहे का, हे सुनिश्चित करणं गरजेचं आहे. किंवा जी काही तिथं मंडळी जी काम करणार आहे ती जर का उघड्या हाताने काम करतायत किंवा कंटॅमिनेटेड एरिया आहे तर ते औषधांचा दर्जा तसा राहणार नाही, म्हणावा तो गुण येणार नाही. त्याच्यामुळे औषध निरीक्षक ही पदं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरणं गरजेचं आहे योग्य त्या रिक्वायरमेंटनुसार. आणि मगाशी मी म्हणलं 1/3 औषध निरीक्षक आहेत, 1/3 हे फार प्रॉब्लेमॅटिक आहे. मग 5 वर्षात सरकारने कमी अस्सल औषधांचं प्रमाण 0वर आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आज लगेच केलं आणि उद्यापासून ते झालं असं होणार आहे का, तर नाही. इट इज इव्होल्युशन, स्लो अँड स्टेडी प्रोसेस आहे. एकाच दिवसामध्ये जर का करायचं म्हटलं तर काय होणार आहे, औषधांचा तुटवडा निर्माण होईल. म्हणजे आपल्या इथं होतच तसं. मधल्या काळामध्ये काय झालं, ते डोलोच मिळत नव्हत्या, काही इंजेक्शन मिळत नव्हते. आता बघा, मधल्या काळामध्ये डोळ्यांची साथ आली होती, तर डोळ्यांची साथ आली तर ते ड्रॉप मिळणं बंद झालं, मग किमती वाढतात वगैरे. त्याच्यामुळं 5 वर्षामध्ये सरकारने काय करायला पाहिजे, तर याची 0वर आणली पाहिजे ही सगळी गोष्ट जी आहे ती. यासोबतच हे साध्य झाले की मग जेनरिक नावानेच औषधं लिहून देणं
डॉक्टरांना बंधनकारक करावं आणि हे प्रमाण शून्यावर आलं की 1975 मध्ये हाती समितीने शिफारस केल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्व ब्रँड नावे रद्द करायला हवीत असं म्हणणं आहे. पण हे प्रत्यक्षामध्ये येणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण की या कंपन्या ज्या आहेत यांची लॉबी, ठीक आहे, हा पहिला मुद्दा. येथून जनरेट होणारा रेव्हेन्यू आणि इथून जनरेट होणारी एम्प्लॉयमेंट, हेही मुद्दे विचारात घ्यावे लागतील ना. हे सगळं विचारात घ्यावं लागेल. आणि इथे तर मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. गेल्या 5 वर्षांपासून आपण चर्चा कशाची करतोय? जॉबलेस ग्रोथ, बरोबर आहे. मग ह्या जॉबलेस ग्रोथ मध्ये, ह्या चर्चेमध्ये अजून एक मुद्दा ऍड होईल जर का ह्याची अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी करायला सुरुवात केली तर. म्हणून काय करावं लागणार आहे? याच्यासाठीचा काही ना काहीतरी सुवर्ण मध्य सरकारला शोधावा लागणार आहे. आणि हा सुवर्ण मध्य कसा सोडवता येऊ शकतो? तर चर्चा करून. येथे लक्षात, एकतर्फी निर्णय घेऊन कोणतीही गोष्ट साध्य होणारी आहे का? तर नाही. कुठलाही प्रश्न घ्या, देशातला घ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा घ्या किंवा कोणताही घ्या, त्याच्यावरती उपाय काय आपण सांगतोय? डायलॉग, डिस्कशन हेच त्याच्यावरती उपाय आपल्याला शेवटाकडे घेऊन जातील. यासोबतच जेनरिक औषधं का वापरावी लागतात? भारतात औषधांच्या ज्या किमती आहेत त्या उच्च आहेत, तर लोकांना लक्षात येते आता की बाबा आपला खूप सारा पैसा जो आहे तो त्याच्यामध्ये जातोय. पेमेंट जे आहे त्याच्यातले 55% जे आहेत ते कशामध्ये जात आहेत? औषधामध्ये जात आहेत. आणि यासोबत हे पण लक्षात आलेलं आहे की 64 ते 65% जी रक्कम आहे याच्यातली ती कशात जातीये? तर ती सुद्धा या औषधांमध्ये जाताना दिसतीये. आणि यासोबतच एकूण जे काही पेशंट आहेत किंवा आरोग्य व्यवस्था, एखाद्या व्यक्तीचं जर का आरोग्य खराब झालं तर संपूर्ण कुटुंब जे आहे त्याच्यामध्ये काय होतं? होरपळतं. याच्यामुळे दरवर्षी इतके लोक म्हणा किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत हे दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात, जे कष्टाने वर आलेले असतात पण आर्थिक स्वास्थ्य खराब होतं. आणि आपल्या इथं इन्शुरन्स जे आहे याच्याविषयी अजून म्हणावी तशी आस्था निर्माण झालेली आहे. 140 कोटीहून अधिकची लोकसंख्या आहे, पण हार्डली इन्शुरन्सचं पेनिट्रेशन किती आहे सांगू का तुम्हाला? इन्शुरन्स पेनिट्रेशन इज 2 to 3%. इतकंच आहे. आणि लोकांना लक्षातच येत नाही इन्शुरन्स संदर्भातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आहे? तर या ठिकाणचे पैसे वाया जातात. हा एक आपला ग्रह झालेला आहे. असो, तर हा मुद्दा नाहीये, मुद्दा आहे जेनेरिक औषधांचा. मग समस्या काय आहेत? तर हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स ज्या आहेत त्या आपल्या इथल्या इफेक्टिव्ह नाहीयेत म्हणाव्या तशा. यासोबतच त्याच्यासाठीचं इफेक्टिव्ह मॉनिटरिंग मेकॅनिझम सुद्धा नाहीये. मग हे मेकॅनिझम कोण आहे? उद्या तुम्ही सिस्टीम मध्ये गेल्यानंतर तुम्ही सुद्धा याचा भाग असणार आहे. हे येतंय कुठं? इट इज गव्हर्नमेंट आणि अल्टिमेटली इट इज सिस्टीम. आलं लक्षामध्ये? ही समस्या आहे मेनली. पुढचा महत्वाचा मुद्दा, जेनरिक औषधं भारतात म्हणावं तसं यश मिळवू का नाही शकली? तर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येकाला प्रॉफिट हवंय. आलं लक्षात? प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येकाला काय हवाय? प्रॉफिट हवंय. सोन्याचं अंड देणारी कोंबडी स्टोरी वाचली आहे का आपण? आपल्याला एक अंड नकोय, आपल्याला कोंबडी कापून लगेच सगळे अंडे पाहिजेत. मग ही या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. प्रत्येकाला प्रॉफिट हवं आहे. यासोबतच फार्मसीज आर नॉट एन्थुजियास्टिक म्हणजे काय? समोरचा माणूस उत्साही असेल तर आपल्याला बोलायला उत्साह येतो. समोरच्याला पण उत्साह नाही, मग हाचा उत्साह तर लगेच झिरो होणार आहे. सुरुवात बघा प्रत्येक जण करतो काही ना काहीतरी असं मोठं ध्येय घेऊन, मोठं मॉरल घेऊन तो आलेला असतो, पण सगळे बरोबर त्याला काय करतात? थंड करतात. हा इथे एक मुद्दा आहे. आणि लॅक ऑफ गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स हाही याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आपल्या इथं जेनरिक औषधं म्हणावं तसं यश मिळवू शकलेली नाहीत. तुमचे काही मित्र मैत्रिणी असतील बघा, ते काय करतात? ते दुसऱ्या देशामध्ये जर राहिला असले ना, त्यांना काही झालेलं असलं ना, ते भारतात यायची वाट बघतात. बघा, भारतात आल्यावर आपण डॉक्टरला दाखवूत का? कारण की इथं स्वस्त आहे पण औषधं महागडी आहेत हे लक्षात येत नाही. डॉक्टर स्वस्त आहे, औषधं महागडी आहेत हे लक्षात येत नाही. तर असा हा सर्व विषय आहे जेनरिक औषधांचा. मग ह्याचा रिलेव्हन्स कुठं कुठं आहे? एक GS3 आणि
GS2 दोन्ही ठिकाणी ही कामात येणारी गोष्ट आहे. कोणतीही पॉलिसी इम्प्लिमेंटेशन जर का करायची असेल तर त्याच्यामधून कोणकोणते इश्यूज समोर येतात हे आपल्याला ह्याच्यातून समजलेलं आहे. गव्हर्नमेंटने पॉलिसी काय आणली तर जेनेरिक औषधं काय करूयात आपण कंपल्सरी करूयात डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून देताना. ही पॉलिसी त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांनी त्याला विरोध केला, गव्हर्नमेंटने पॉलिसी मागे घेतली. मग इश्यू काय काय होऊ शकतात ते आपण ह्याच्यातून बघण्याचा प्रयत्न केला. मग प्रश्न काय विचारू शकतात तुम्हाला, भारतातील जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वागतार्ह पाऊले. बरोबर आहे, गव्हर्नमेंट जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देणार आहे, तुमच्या खिशातले 2 पैसे वाचायला हवे हीच सरकारची भूमिका आहे. परंतु असं करताना योग्य ती सर्व काळजी घेतली गेली पाहिजे याची चर्चा करा, हा प्रश्न आहे. इंट्रोडक्शन मध्ये लिहा जेनेरिक औषध काय आहे, गव्हर्नमेंटने काय करण्याचा प्रयत्न केला हे लिहा, आणि काळजी काय काय घेतली पाहिजे. काळजी काय, ह्याच्यामध्ये योग्य ते रेग्युलेशन्स यायला पाहिजेत, ड्रग इन्स्पेक्टर प्रॉपर पाहिजे, त्या ड्रग इन्स्पेक्टरनी काम केलेलं असणं गरजेचं आहे. जी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करणारी आहे त्याच्या ठिकाणी कंटॅमिनेटेड एरिया आहे किंवा नाही हे सुनिश्चित केलं पाहिजे, आणि टाइम टू टाइम न सांगता त्या कंपनीचं इन्स्पेक्शन सुद्धा व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि जेनरिक औषध जरी असलं, ते सिद्ध जरी झालेलं असलं तरी सुद्धा एका पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल नंतर रॅन्डमली त्याचे सॅम्पल्स कलेक्ट करून काय करायला पाहिजे, त्याचं सुद्धा योग्य असं काय व्हायला पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे. त्याचा प्रॉपर रिपोर्ट जो आहे तो जनरेट होऊन तो संग्रहामध्ये असायला पाहिजे. कोणाच्या, गव्हर्नमेंटच्या. तरच विश्वास वाढणार आहे. आपला विश्वास कधी वाढतो, सरकार बोल रहा है मतलब सही बोल रहा होगा. दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर आपला विश्वास कदाचित इतका वाढणार नाही, पण सरकार जर का म्हणते, सरकार जर का तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते तर हे महत्वाचं आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असू शकते तर ही आपली जी पब्लिक हेल्थ सिस्टीम आहे ना, ज्याला आपण सरकारी हॉस्पिटल्स म्हणतो, तर ही फार महत्वाची भूमिका बजावू शकतात. जर का ही सरकारी हॉस्पिटल्स ही जर का स्वच्छ केली, स्वच्छ इन द सेन्स या ठिकाणी जर का स्वच्छता मापदंड जर का सेट केले, प्रॉपर ISO पद्धतीने जर का ती ठेवली, जर का त्या हॉस्पिटलच्या एरियामध्ये लोकांचा विश्वास वाढला तर आपोआपच त्या औषधांवरचा सुद्धा विश्वास लोकांचा वाढणार आहे. आणि ह्याचं उदाहरण खोकल्याच्या औषधासंदर्भात तुम्ही घेऊ शकता. बाहेरचे खोकल्याचे औषधं घेऊन भरपूर वेळा खोकला थांबत नाही. मग कुणीतरी एखादा मित्र मैत्रीण कोणतरी जे अनुभवी आहे ते सांगतात सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, त्यांचं औषध घे, 2 दिवसात खोकला बंद होईल. मग आपण तिथं जातो, त्या औषधाने आपल्याला गुण पडतो आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण इथेच जाणं प्रेफर करतो. पण ह्याच्यासाठी काय सगळ्यात महत्वाचं आहे तर इट इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स. क्लिअर? तर ह्याचं उत्तर लिहा. मी बऱ्यापैकी पॉइंट सांगितलेले आहेत. हे सगळं समजून घेतल्यानंतर तुम्हाला जर का वाटलं की सर ह्याच्यामध्ये अजून हेही पॉइंट असू शकतात तर त्याही पॉइंटचं स्वागत आहे. उलट नव्याने काहीतरी विचार केलेला असेल त्या सर्व मुद्द्यांचं स्वागत आहे. ह्याचं उत्तर लिहा आणि खाली जी लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही ते उत्तर काय करा, ते उत्तर अपलोड करा. आपण ह्याचं मॉडेल आन्सर सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू, मग तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करू शकता. तर असा हा विषय आहे जेनेरिक औषधांचा. होप तुम्हाला विषय समजलेला असेल. या विषयाविषयी जर का तुम्हाला काही शंका असेल तर तसं सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. ठीक आहे, धन्यवाद.